कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा प्रीतम राहिला कुठे? प्रीतम आणि ती त्या ड्रायव्हरचीच मुलगी आहे ना? काल आदित्य, आज प्रीतम, अहिल्या, हे सगळं नेमकं काय चाललंय काय? प्रीतम, देवी आई, आम्ही कधीपासून वाट बघतोय तुझी आणि तू इथे? मी खूप आधीच पोहोचलो ना इथे आणि तुम्ही कोणीच दिसला नाहीत म्हणून जस्ट चिल करत होतो, बाकी काही नाही। तिच्या सोबत ती इथे आल्यावर दिसली ना मला, आणि आपल्या मारुती मामांची मुलगी आहे ती, म्हणून बोलत होतो, नथिंग एल्स। प्रीतम, किर्लोस्करांची इब्रत काय आहे हे सतत समजावून द्यायला हवं का तुला? आपण कोण आहोत, कुठे आहोत, कोणासोबत उभे आहोत याचं तरी भान ठेवावं। ही अगं पारू आहे ती, इतरांचं सांगत नाहीये मी, फक्त किर्लोस्करांबद्दल बोलतेय। या देवळात आपल्याला पहिल्या पूजेचा मान आहे आणि आपण काय करायला आलोय ह्याचं तरी भान ठेव। लहान आहेस का तू आता? काही दिवसात लग्न होणार आहे तुझं। यात प्रीतम सरांची काय बी चूक नव्हती। आनो, तुम्ही इथं येणार आहे ते मला बी माहित नव्हतं। विचारलं मी? तुझं महत्वाचं काम झालं असेल तर जे करायला आलोय ते करायला जाऊया का? मीरा, दिशा, हो। काय झालं गुरुजी? सगळं ठीक आहे ना? म्हणजे पत्रिका जुळतायत ना? हाँ, जसा जुळतायत पत्रिका। जसं जुळतंय म्हणजे? एक छोटासा दोष आहे पत्रिकेमध्ये। गुरुजी, जे काही असेल ते निसंकोचपणे सांगा आणि त्यावरचा उपायही सांगा। जे असेल ते आम्ही करायला तयार आहोत, फक्त हे लग्न झालं पाहिजे। तुमच्या मुलीच्या नावात दोष आहे, म्हणजे दिशा नाव आहे ना तुझं? हो गुरुजी। जन्माक्षरावरून नाव ठेवलेलं नाही। हो बरोबर। नाही म्हणजे
त्यावेळेला आम्ही एवढा काही विचार नाही केला. आम्हाला सगळ्यांना जे नाव आवडलं ना तेच आम्ही ठेवलं. असू दे, हरकत नाही. पण काय होतंय की हिच्या नावामुळे मुलाच्या पत्रिकेमध्ये दोष निर्माण होतो. म्हणजे हे लग्न करणार असाल तर मुलीचं नाव बदलावं लागेल. व्हॉट? नो वे. आय मीन या सगळ्याला काही अर्थच नाहीये, यात काही लॉजिक नसतं. आणि मी तर हे असलं सगळं मानत पण नाही. माझं नाव बदलायला लागेल. गुड. अजून मोठ्याने ओरड, अजून लाऊड. म्हणजे मॉमच्या मनातून उतरशील. ओरड तू, ओरड. गुरुजी, आपण बोलू यावर. तुम्ही सगळे जरा बाहेर थांबता का? मी आलेच. दिशा, दिशा, दिशा ऐक माझं. व्हॉट इज दिस मम्मा? किती ऑर्थोडॉक्स लोक आहेत हे. इतकं सुपरस्टिशियस कोण असतं? आपण 21st सेंचुरी मध्ये 2024 चालू आणि हे असले विचार करताय. दिशा तू जरा शांत होशील का? हे बघ मम्मा, काहीही झालं तरी मी माझं नाव चेंज करणार नाहीये. ओके? ते सोडून तुम्हाला काहीही सांग, पण माझं नाव मी नाही चेंज करणार. अगं पण एवढा काय प्रॉब्लेम आहे? फक्त नाव तर बदलायचंय. अगं पण मला आवडतं माझं नाव. का बदलू मी ते एका फालतू कारणासाठी? वाव, काय सरप्राईज मिळालं. पारू सोबत थोडे राऊंड्स, आय मीन प्रदक्षिणा काय मारल्या, लगेच पत्रिकेत फॉल्ट निघाला. देवा, जर तू हे लग्न मोडलंस ना तर आय प्रॉमिस 1000 प्रदक्षिणा घालीन. डन डन. हे बघ मम्मा, इट्स फायनल. मी माझं नाव नाही चेंज करणार आहे. हळू बोल, प्रीतम ऐकेल. आणि काय नाव 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 लावलंयस ग? नुसतं नाव तर बदलायचंय. त्या बदल्यात तुला काय मिळणार आहे ह्याचा जरा शांतपणे विचार करशील का? किती वर्ष आपण ह्या मोमेंटची वाट बघितली की तू किर्लोस्कर घराण्याची सून होणार. आणि हे सगळं जे घडतंय ना ते असं येऊनही घडत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे मी. पण माझं नाव माझी आयडेंटिटी आहे मम्मा. ते मी का बदलू यार? अच्छा, आणि प्रीतमशी लग्न झाल्यावर तुझी आयडेंटिटी काय असणार आहे? किर्लोस्कर एम्पायरची सून. थिंक अबाउट इट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.